नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? तर असेच मजेत राहा आणि आमचे येणारे व्हिडिओज बघत राहा. तर आता इथे मी तुम्हाला दिसते कुठेतरी निघालेली आहे. तर कुठेतरी असं नाही निघालेली आहे, मी चाललेली आहे पार्लरमध्ये रेडी होण्यासाठी. कारणही तसंच आहे पार्लरमध्ये जाऊन रेडी होण्यासाठीचं. तर हे बघा, मी इथे आलेली आहे रेडी व्हायला आणि हे आहे माझं फायनल लूक. तर तुम्हाला सांगायचं राहिलं ॲक्च्युली मी रेडी का झाली आहे. तर आज आहे साक्षीची एंगेजमेंट. साक्षी म्हणजे माझी आणि प्रथमेशची पुतणी आणि प्रिशाची बहीण. तर आज आहे तिची एंगेजमेंट आणि तिच्या एंगेजमेंटला मी माझ्या एंगेजमेंटचा ड्रेस घालणार होती, म्हणजे घातला आहे म्हणून खास मी त्यासाठी पार्लरमध्ये वगैरे जाऊन रेडी झाले. मी हा ड्रेस माझ्या एंगेजमेंटच्या दिवशी घातलेला आणि फायनली आम्ही दादरला पोचलेलो आहोत. तुम्ही बघू शकता, आम्ही कॅबमध्ये बसत होतो तेव्हा प्रॉपर संध्याकाळ होती आणि आता आम्ही पोचलो आहे तेव्हा प्रॉपर रात्र झालेली आहे. कारण त्या दिवशी ट्रॅफिक एवढं होतं की आम्हाला आमच्या इथून दादरला पोचेपर्यंत 2 ते 2.5 तास लागले आणि खूप लेट झालेलं होतं. त्यामुळे ऑलरेडी आमची एंगेजमेंट सेरेमनी थोडी लेट झाली होती आम्हाला पोचायला. एंगेजमेंट सेरेमनी होऊन गेली होती आणि फायनली होणारे नवरा बायको चेंज करण्यासाठी गेलेले, त्यामुळे आम्हाला गेल्या गेल्या त्यांना भेटता आलं नाही किंवा मग त्यांचं रिंग एक्सचेंज जो प्रोग्राम होता तो अटेंड करता आला नाही. पण काही नाही, देर आहे दुरुस्त आहे. नंतर मग त्यांची ही छानशी अशी एंट्री आम्हाला बघायला मिळाली. त्या दोघांनीसुद्धा खूप सुंदर डान्स केला आणि साक्षी तर खूप गोड मुलगी आहेत, पण तिचा जो होणारा नवरा आहे अक्षय, मी ह्यापूर्वी एकदाच त्याला भेटले, म्हणजे जास्त बोलणं वगैरे तर नाही झालं आहे, पण त्याच्या वागण्यावरून बोलण्यावरून खूप कळून येतं की तो खूप सुंदर छान असा मुलगा आहे. दोघांची जोडी पण खूप सुंदर दिसत होती त्या दिवशी, म्हणजे नेहमीच दिसते आणि ते दोघं पण आहेतच खूप गोड. तर असा सुंदरसा त्यांनी डान्स केला आणि त्याच्यानंतर त्यांच्या मागे त्यांच्या बहिणी, मैत्रिणी, मित्र सगळे मस्तपैकी डान्स करत होते आणि आजूबाजूला आमची फॅमिली बघू शकतात किंवा मग तिचे त्याचे मित्र, त्याची फॅमिली सगळेच खूप मस्त एन्जॉय करत होते. नंतर इथे त्याच्या बहिणी आणि मैत्रिणी सगळ्या मागे त्यांना चरप करण्यासाठी मस्त मागे डान्स करत होत्या. खूप सुंदर असं त्यांचं वेलकम होतं न्यू लुक मध्ये. त्यानंतर ते स्टेजवर गेले, तिथे पण त्यांनी एक परफॉर्मन्स दिला. खूप मजा केली आम्ही त्या ह्याच्यात. आणि जिथे डान्स आहे तिथे तर तुम्हाला मी जसं आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगते, प्रथमेश आणि प्रिशाचं नाचणं मस्ट आहे. म्हणजे गाणी लागली की प्रथमेश आणि प्रिशा सुरू होतात जिथे असतील तिथे. पण प्रिशा ह्या ठिकाणी थोडी घाबरत होती कारण डीजेचा आवाज खूप मोठा होता, म्हणून मग प्रथमेश तिला बाजूला एकट्याला सेपरेटमध्ये घेऊन आला आणि तिथे ह्या दोघांनी डान्स करणं सुरू केलं. बघू शकता प्रिशा कशी नाचते. तिला कुठेही तुम्ही गाणं लावून द्या, म्हणजे इवन बाईकवरून जाताना किंवा कुठे तिला गाणं लावून द्या, ती नाचायला सुरुवात करते. त्यानंतर आम्ही खाली आलो, मस्त जेवलो वगैरे आणि मस्त थंडगार असं आईस्क्रीम खाल्लं. उन्हाळा एवढा होता की मस्त आईस्क्रीम खाल्लं. त्यानंतर इथे आम्ही आलेलो आहोत प्रिशाच्या जावळसाठी माझ्या मम्मीच्या घरी. तुम्हाला टायटल बघून कळलंच असेल. तर रात्री ह्या तिघांची मस्ती तुम्ही बघू शकता. इथे ऋतू बघा किती खुश झालेला आहे या व्हिडिओमध्ये. वरती त्या लोकांनी झुंबर लावलं आहे लाईट इफेक्टसाठी, त्यामुळे ऋतू आणि प्रिशा तर झुंबर बघूनच खूप खुश झालेले आणि माऊ त्यांना डान्स करून दाखवते, असा डान्स करा तसा डान्स करा. सो त्या तिघांची खूप मस्ती चालू होती आणि फायनली प्रिशाच्या जावळचा दिवस आला. आता तुम्ही म्हणाल, अरे जावळ प्रिशाचं तर हेअरकट झाला आहे, जसं की मी पोस्ट केलेला तो व्हिडिओ. तर तो व्हिडिओ यासाठी होता की आम्ही ॲक्च्युली गावाला चाललेलो आणि तिचं जावळ केलं नव्हतं. गावाला चाललेलो म्हणून फक्त तिचे केस थोडे कट केलेले, खूप वाढलेले होते आणि मी तिला फर्स्ट टाईम गावाला घेऊन चाललेली म्हणून मला तिला असं टकलू न्यायचं नव्हतं, म्हणून मग मी थोडेसे कट करून घेतले, म्हणजे तिलाही त्रास नको, गरमी पण खूप होती म्हणून. मग आता फायनली आम्ही तिचा टकलू म्हणजे जावळ करतो. तर त्यासाठी मी ॲमेझॉनवरून छोटे छोटे प्रॉप्स मागवलेले, तेच आम्ही मागे रेडी करत होतो सगळे. जसं की ते हॅपी बर्थडेचे टॅग असतात तसे. पहिले तर आम्ही ठरवलेलं हॉलमध्ये करायचं, नंतर मग आम्ही ठरवलं नको ते केस. तर तुम्ही मागे तिथे बघू शकता ते पडदे वगैरे, म्हणजे व्हाईट चादर वगैरे सगळी आम्ही लावलेली काढायला. नंतर आम्ही ठरवलं नको ते केस वगैरे खूप उडणार, आपण गॅलरीतच करूया. मग सगळं गॅलरीतलं सामान हलवालो कारण पाऊस स्टार्ट होणार होता, म्हणून कांदे वगैरे भरून ठेवलेले होते मम्मीच्या गॅलरीत. तर मग आम्ही पटापट ते सगळे हलवले. पहिले आम्ही ते सगळं सही रेडी करून घेतलं, जे आम्ही टॅग वगैरे आणलेले. खूप सुंदर सुंदर असे टॅग होते. पहिले तर माय फर्स्ट हेअरकट असा होता, त्यानंतर सुंदर सुंदर फेसेस होते आणि मग हेअर ड्रायर, सीझर, त्याच्यानंतर कोम, वेगवेगळ्या स्टाईलचे कोम
आणि खूप सुंदर असे प्रॉप्स त्यात होते. तर आम्ही तेच डिसाईड करत होतो कसं काय लावायचं, कुठे कधी कसं फर्स्ट लावायचं. वरून ताई आणि शीतल आम्हाला सांगत होती तुम्ही पहिले काय लावू शकता. आणि तुम्ही इथे बघू शकता रिया आलेली आहे. तिला ॲक्च्युली गावावरून आल्यानंतर प्रिशाची खूप आठवण येत होती, म्हणून तिला जसं कळलं आम्ही येतो आहे म्हटलं तिने पण तिच्या बाबांना सांगितलं मला पण जायचं आहे आजीकडे. सो तीसुद्धा आलेली होती. माऊ आहे, ओव्हरऑल सगळेच होते. इथे फक्त आई आणि दी येऊ शकल्या नाही आहेत, त्या ॲक्च्युली बाहेर गेलेल्या, त्यामुळे ते दोघं नाही आहेत ह्या व्हिडिओमध्ये. आणि इथे तुम्ही प्रिशाची वळवळ बघू शकता. तिला ते सहन होत नव्हतं की आम्ही तिकडे सगळं मजा करतो आहे त्या प्रॉप्सबरोबर आणि तिला आम्ही बाजूला ठेवलेलं, तिलासुद्धा त्याच्यासोबत मजा करायची होती. आणि इथे तिची मावशी तिला विचारते प्रिशू तुझे केस कुठे आहेत बाळा, प्रिशूचे केस कुठे आहेत, आणि ती दाखवते. आणि तिला काहीही आयडिया नाही आहे की ते केस तिच्यासोबत काही तासच राहणार होते. खूप मिक्स्ड फीलिंग होतं माझ्यासाठी. मला खूप इमोशनल व्हायला होत होतं, खूप रडायलासुद्धा येत होतं, कारण मी तिला टकलू नाही बघू शकत. पण चॉईस नाही आहे. सगळे म्हणत होते नाही चांगले केस येतील. एक तर तिचे खूप कर्ली केस आहेत माझ्यासारखे, खूप सुंदर दिसते ती त्या केसांमध्ये. पण सगळे म्हणायला लागले नाही नाही टकलू करून घेऊया, छान केस येतील, तिचे केस थोडे भरतील. म्हणतात ना जावळ करणं म्हणजे टकलू करणं गरजेचं असतं लहान मुलांचं. सो मग म्हटलं की चला फायनली करूनच टाका. मी खूप पोस्टपोन केलेलं कारण माझं मनच होत नव्हतं. आज नाही, उद्या नाही, परवा नाही, तेरवा, असं करत 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 मी खूप पुढे ढकललेलं. पण फायनली गरमी झाली, गावावरून जाऊन आलो, सगळंच झालं, तर म्हटलं की ठीक आहे आता फायनली आपण करूया. तर म्हणून मग आम्ही ते तिथे तुम्ही बघू शकता प्रॉप्स वगैरे सगळं फायनल चिटकवून वगैरे झाले आमचे. आणि हे जे बाकीचे सुट्टे प्रॉप्स होते ते आमचे चालू होते, इथे लावायचे तिथे लावायचे. पण नंतर पहिले आम्ही सगळे खाली लावून घेतले. नंतर लक्षात आलं अरे मामा आणि प्रिशा खाली बसणार आहे, मग ते दिसणारच नाही. मग पुन्हा ते काढले, पुन्हा वर लावले, एकदम टॉपला काय लावायचं हे सगळं कन्फ्युजन चालू होतं. पण रिया आणि माऊने मला खरं सांगायची तर खूप मदत केली. आणि मागे ताई आणि शीतल तर होतेच, ते तुम्हाला व्हिडिओत दिसत नाहीत, पण मागून त्यांचासुद्धा फुल सपोर्ट होता. आणि मम्मी पप्पा ह्या लहान मुलांना सांभाळत होते, जसं की ऋतू, प्रिशा, या सगळ्यांना मम्मी पप्पा सांभाळण्यात बिझी होते. सो ओव्हरऑलच तिच्या फंक्शनसाठी सगळेच एकदम उत्सुक झालेले होते. आणि फायनली इथे आमचे सगळे प्रॉप्स वगैरे लावून झाले आणि त्यानंतर आम्ही रेडी व्हायला गेलो. इथे मी सगळी मस्त रेडी होऊन आलेले, सगळेच रेडी होत होते. त्यानंतर मग म्हटलं की इथे पाट ठेवायचा आहे तर नुसताच पाट नको ठेवायला, म्हणून मी थोडीशी रांगोळी काढली. आणि मग पाटाच्या आजूबाजू म्हणजे मध्ये स्वस्तिक काढून पाटाच्या आजूबाजूला पण रांगोळी काढून घेतली. ॲक्च्युली आम्हाला थोडंसं लेट झालेलं, आम्ही 5चा टायमिंग दिलेला आणि न्हावी येऊन बसलेला आणि संडे असल्यामुळे त्याला खूप घाई होत होती. सो त्याने मला सांगितलं पटापट आवरा. सो मी जशी रांगोळी हाताला वाटेल तशी काढली. आणि त्यानंतर इथे प्रिशा तुम्ही बघू शकता मामाच्या मांडीत बसले. माझ्यासाठी तर खूप आश्चर्यचकित होतं की ती मामाच्या मांडीत बसली आहे, कारण ती पटकन अशी कोणाकडे पण जात नाही. म्हणजे कोणाकडे म्हणजे ती मामा असं ओळखीचाच आहे म्हणून पण ती जातच नाही. ती मी आणि प्रथमेशकडेच राहते, म्हणजे कोणी तिला बोलवलं तरी ती धावत धावत आमच्याकडे येते. सो ह्यावेळेस ती गेली आणि ते ॲक्च्युली खूप मोठं असं हेच होतं आमच्यासाठी. सो इथे आम्ही फायनली पटापट तिला हळदी कुंकू लावून घेतलं, मामाला पण कुंकू लावलं. त्यानंतर त्यांना ओवाळलं, गोड भरवलं, कारण मागे न्हावी उभा होता, खूप लेट झालेलं होतं, म्हणून आम्ही पटापट आवरत हे केलं. त्यानंतर मग ॲक्च्युली इथे मी पटापट तिला ओवाळून घेतलं. नंतर प्रथमेशने आणि मी ओवाळलं. नंतर आम्हाला कळलं अरे मी तर डाव्या हाताने ओवाळते म्हणून मग त्याला उजवा हात लावून पुन्हा तिथे ओवाळून घेतलं. ताई आणि प्रमोदने ओवाळलं. आणि त्यानंतर मम्मी पप्पा आले. ताई प्रमोदचा व्हिडिओ ॲक्च्युली इथे शूट झाला नाही आहे, काहीतरी प्रॉब्लेममुळे इथे ताई प्रमोदचा व्हिडिओ शूट नाही करता आला. त्यानंतर इथे मम्मी पप्पांनी ओवाळलं, शीतलने पण ओवाळलं, पण तोही व्हिडिओ काही कारणास्तव शूट नाही झाला आहे. मला कळतच नाही तो व्हिडिओ कसा शूट नाही झाला, पण त्या दोघांचे व्हिडिओ शूट नाही झालेत. आणि फायनली तो क्षण आलेला आहे की मामाने प्रिशाची छोटीशी बट कापलेली आहे. मला काय करू तेच कळत नव्हतं. एकतर ती रडत होती, मी तिच्याकडे तर बघतच नव्हती, मी उलटे साईड तिच्याकडे पाठ करून उभी होती. मी स्वतः रडत होती, कारण तिचा तो आवाज आणि तिचे ते केस जात आहेत हे सगळं बघून मला एवढं रडायला येत होतं, मी सहनच नव्हती करू शकत. आणि तुम्ही बघताय तिथे मामा, आजोबा, आजी सगळे तिला हे घे ते घे, हे खेळणं दाखव ते खेळणं दाखव, काहीतरी आवाजाचं आणून देत आहेत, काहीतरी हातात खेळण्यासाठी आणून देत आहेत, बॉल आणून देत आहेत, तिला बॉल खूप आवडतात म्हणून. पण ती प्रिशा आहे, काही केलं ती ऐकणार नाही. आणि ती समोर अनोळखी व्यक्ती, एकतर ते मशीनमध्ये थोडंसं व्हायब्रेशन असतं म्हणून ती घाबरलेली होती, पॅनिक झालेली होती. पण आमच्याकडे सुद्धा चॉईस नव्हतं आणि तिच्याकडे सुद्धा चॉईस नव्हतं, तिला ते करून घेणं होतं आणि आम्ही अडवू
शकत नव्हतो की नाही बाबा रडते रडते, नको 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 असं आम्ही सांगू शकत नव्हतं. फायनली तिचा टकलू करणं मस्ट होतं. सो इथे ती प्रथमेशकडे खूपच हे झाली आणि खूप घामाघूम झालेली होती. त्यामुळे त्याला म्हटलं की दे आता थोडा वेळ मी घेते, माझ्याकडे ती थोडी शांत राहील. त्याच्यानंतर मग तिला मोबाईल दाखवला, पावडर वगैरे लावून घेतली तिच्या डोक्याला, कारण खूपच घामाघूम झालेली होती. मग पावडर वगैरे लावून घेतली आणि बाकीचे केस त्यांनी थोडे थोडे राहिलेले ते काढून घेतले. आणि त्यानंतर मग आम्ही ठरवलं की चला आता खूप प्रिशाची वगैरे रडारड झाली, आता आपण कुठेतरी मस्त बाहेर खाऊ खायला जाऊया, खाऊ गल्लीत. आणि खूप दिवसानंतर मी मम्मीकडे आलेली तर म्हटलं खाऊ गल्लीत तर गेलंच पाहिजे. इथे या व्हिडिओ तुम्हाला ताई प्रमोद दिसणार नाही, कारण ताई प्रमोद एका वेगळ्या फंक्शनला गेलेले प्रिशाचं जावं झाल्यानंतर, त्यामुळे ते ह्या व्हिडिओत नाही. तर ते नंतर आम्हाला तिथे जॉईन करणार होते. पण म्हटलं की चला घरी बसून काय करायचं आहे, आपण पण जाऊया खाऊ गल्लीत. इथे प्रिशा तुम्ही बघू शकता, तिला कुठलंही गाणं लागू दे, जसं की मी मगाशी म्हटलं कुठेही तिला गाणं ऐकू आलं की ती डायरेक्ट डान्स करायला सुरुवात करते. तर आजूबाजूला गाणी चालू होती तर तिने डान्स करायला सुरुवात केला. त्यानंतर इथे आम्ही चाललेलो आहोत पेंढारकरच्या मागे जी खाऊ गल्ली असते तिथे. खूप दिवस झाले बाहेरचं खाल्लं नव्हतं, पावसाळा सुरू होणार होता, तर म्हटलं चला पटापट पटापट आधीच गरमीत जाऊन खाऊन घेऊया, नंतर पावसाळा झाल्यावर सुरू बाहेरचं काय खाता येत नाही. तर म्हटलं चला पटापट पटापट खाऊन घेऊया. आणि इथे आलो. इथे ॲक्च्युली घरी भरपूर सगळं जेवण होतं, पण म्हटलं चला टाईमपास करायचं तर जाऊन खाऊन येऊया काहीतरी थोडंसं. सो इथे आलो, मस्त भरपेट खाल्लं आणि घरी गेलं. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा आवडला हे नक्की कमेंट करून आम्हाला सांगा. आणि आमचे असेच नवनवीन येणारे व्हिडिओज बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.